हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे डॉक्टर संचली. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आजचा स्पेशल व्लॉग असा आहे की माझं हळदी कुंकू आहे आणि माझ्या सानिशचं पहिलं बोरनान आहे. पहिलं म्हणजे ॲक्च्युली दुसरी संक्रांत आहे, पण मागच्या वर्षी तो अगदीच 15 दिवसाचा होता, त्याच्यामुळे मी काही बोरनान केलं नव्हतं आणि करत पण नाही कदाचित. तर मला 100,000च्या काकूनी सांगितलं की पहिलं बोरनान आहे तर तू रथसप्तमीला कर. तर मी म्हटलं की रथसप्तमीला हळदी कुंकू पण होऊन जाते आणि बोरनान पण होऊन जाते. सानिशची तब्येत थोडंसं व्हायरल आहे, म्हणजे सर्दी खोकला थोडासा आहे, पण कालपेक्षा बेटर आहे. काल मी ह्याच्यासाठीच निमाचं जे आमचं हळदी कुंकू होतं तिथे नाही गेली, कारण त्याची तब्येत खूपच म्हणजे अगदी आपल्यालाच मोठ्या माणसांना एवढा त्रास होतो तर त्याला तर काही कळत पण नाही अजून, किंवा म्हणजे सांगता पण येत नाही. तर तो खूपच क्रँकी झाला होता आणि म्हणून मी तिथे गेली नाही. सो मी म्हटलं आजचा व्लॉग आजच्यापासून स्टार्ट करू. मी आता अशीच उठून तुमच्याशी बोलते आहे. आता सकाळचे सगळे कामं करते, थोडे गेस्ट येणार आहेत, बघत चला समोर काय काय होते ते. माझ्या काही फ्रेंड्स लोकांना मी हळदी कुंकूला बोलवणार आहे. एक शॉर्टच हळदी कुंकूचा प्रोग्राम होईल, कारण सानिश कितपत म्हणजे त्या प्रोग्रामला व्यवस्थित राहील ह्याची मला गॅरंटी नाही, कारण तो अजूनही थोडासा त्याची तब्येत खराबच चालू आहे. खराब इन द सेन्स सर्दी खोकला असंच आहे. तो बघत राहा समोर कसं त्याचं बोरनान काय काय थोडं बहुत डेकोरेशन करू मी. मी आता तुम्हाला फुलं वगैरे दाखवले आणि बाकीची मी तयारी करते आहे थोडी थोडी. त्यानंतर पहिले मी करून घेते माझा स्वयंपाक. सगळं डेकोरेशन पतिदेवनी केलेलं आहे आणि आज मी सोनू आणि मिठीला खूप मिस करत आहे, कारण ते दोघंही डेकोरेशन करताना बरेच वेळा माझ्या सोबत असतात. सो दोघांना खूप मिस करत आहे, पण पतिदेवनी आज खूप हेल्प केली. पिको माझं पहिलं बोरनान. त्यानंतर गेस्ट माझे जाऊदीर आले आणि त्यांनी त्याला सेम तीच गाडी आणली जी त्याच्या मामानी, सानिशच्या मामानी त्याला बर्थडेला दिली होती. म्हणजे आमच्याकडे आता 2-2 गाड्या आहेत. त्यानंतर ते जेवले आणि डीमार्टला गेले. मी बोरनांची सगळी तयारी केली, रांगोळी काढली. या हिरव्या पानावर मी हळद कुंकूचं करंड ठेवलं होतं, ते मी विसरली फोटो काढायला. आणि बघा अशी माझी तयारी झालेली आहे. सगळे चॉकलेट्स वगैरे टाकले होते, बरीच अशी तयारी केलेली होती. पहिलेच मी सगळं सामान आणून ठेवलं होतं आणि आठवण लिस्ट करून आणून ठेवलं होतं. त्यानंतर डीमार्टवरून ते घरी आले आणि मी त्याच्या काही बालमित्रांना बोलवलं होतं, शेजारच्या थोड्या काकूंना वगैरे बोलवलं होतं, जेणेकरून आम्ही 7 जणी त्याला ओवाळू. त्यानंतर त्याला हलव्याचे दागिने घातले, पण तो मुकुट घालायला काही तयार नव्हता, कारण त्याला इरिटेट होतं. पण त्यांनी बरंच सपोर्ट केलं आणि बरंच छान पण राहिला तो. थोडे फोटोज व्हिडिओज काढले आम्ही. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जवळपास 7 जणींनी आम्ही त्याला ओवाळायचं सुरुवात केली, म्हणजे जेणेकरून मी पहिले बोरनान करून घेईल आणि त्यानंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू करेल. त्यानंतर आम्ही असं सुरू केलं आणि सगळ्या मुलांनी खूप छान मज्जा केली. चॉकलेट्स घेतले, सगळ्यांना पण खूप मजा आली. आय गेस सानिशनी पण खूप मजा केली, कारण तो रडला नाही, इरिटेट पण नाही झाला. त्यातले मुरमुरे तो अगदी वेचून खात होता, त्याच्यामुळे त्याला पण मजा येत होती. सगळ्या बालमित्रांनी त्यांनी छान मजा केली आणि मला खूप छान वाटलं. त्यानंतर माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू झाला. जवळपास सगळ्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ घेतला, काहींसोबत फोटो घेतले, कारण पतिदेव बिझी होते. सानिश पण त्यांच्याजवळ होता, त्याच्यामुळे बघा माझ्या मैत्रिणी सानिशला घेऊन आहे म्हणजे तू व्हिडिओ काढू शकशील म्हणून. पण मज्जा आली, सगळे आले, फोटोज काढले, ते एंडला मी अपलोड केलेले आहेत, नक्की बघा. त्यानंतर गेस्ट जेवण करून गेले आणि मी चेंज करून घेतलं होतं जस्ट, आणि त्यात हे सगळे आले. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, माझी एक फ्रेंड आणि त्याच्या 2 मुली, त्यांच्यासोबत छान असं हळदी कुंकू केलं आणि फोटो. दॅट्स इट फॉर द हळदी कुंकू आणि बोरनान ब्लॉग. ॲक्च्युली हे स्पेशल ह्याच्यासाठी होतं, कारण सानिशचं पहिलं बोरनान होतं आणि मी थोडं शॉर्टमध्येच हळदी कुंकू घेतलं, कारण सानिशमुळे त्याची तब्येत थोडी खराब असल्यामुळे. पात्र आम्ही थोडं पहिलेपासून प्रिपरेशन केली होती. तिघांनी ब्लॅक कलरच मॅच करायचं होतं. त्याला पण खूप छान ड्रेस वाटला आणि तो घालून घेतला, हलव्याचे दागिने घातले, सगळं काही असं खूप छान झालं होतं. त्यांनी खूप छान राहिला, पण तो रडला नाही. विशेष म्हणजे त्यांनी पण एन्जॉय केलं. सो छान वाटलं. मैत्रिणी आल्या, हळदी कुंकू झालं आणि फोटोज तुम्ही बघितले असतील.
मिनी ब्लॉग मी थोडे थोडे अपलोड करते आहे, ते तुम्ही नक्की बघा. आवडला व्हिडिओ तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.